श्रीकृष्ण. करूया सुरू. होत आहे, चालू करूयात. हो. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासना मात केला, जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय. कालपासून आपण 8व्या अध्यायाचे विवेचन बघत आहोत. 7व्या अध्यायाला अनुसरून भगवंताला अर्जुनाने 8 प्रश्न विचारले. त्याचे भगवंताने उत्तर द्यायला सुरुवात केली. अध्यात्म काय, अधिभूत काय, अधिदैव काय, अधियज्ञ काय, मरणकाळी भगवंताचं स्मरण कसं करावं, कोणत्या रूपानं करावं, अभ्यास योगाचं महत्व सांगितलं. सर्व द्वारे 9 द्वारांचं नियमन कसं करावं, ओंकार एकाक्षराचा उच्चार कसा करावा, इथपर्यंत आपण 14 श्लोक बघून झाले आहेत. आता 15वा श्लोक. 15 मामुपेत्य पुनर्जन्म विक्षिप्तपणा आणि बघते दिवसेंदिवस थोडा विक्षिप्तपणा वाढतच चाललाय. मी विक्षिप्त आहे. सर्व गीता साधकांना नमस्कार, सविनय नमस्कार. हॅलो. 15वा श्लोक चालू करते. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम् नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमांगता. परमसिद्धी मिळवलेले महात्मे एकदा मला प्राप्त झाल्यावर दुःखाचे आगर असलेल्या क्षणभंगूर पुनर्जन्माला जात नाहीत. आता हे जे काही लोक आहेत अविचल मनाने देह टाकून जातात त्याला मी सुलभ आहे पार्थ. मामुपेत्य साधना करता येणे, हे भगवंतापर्यंत जाता येतं आणि दुःखाला अशाश्वत मृत्यू लोकात पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. तो देवलोकी जाईल, या स्वर्गलोकी तरी जाईल किंवा पुढचा जो गोलोक आहे त्या गोलोकी जाईल. गोलोक हा भगवंताचा लोक आहे, त्याला दुःख भोगावे लागत नाही. संसिद्धी परमगती ही एकाच परमेश्वराचे धामाची नाव आहेत आणि हे महात्मे सोडून बाकीच्यांना पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पण माझी प्राप्ती केल्यावर हे योगी पुन्हा दुःखपूर्ण जगात परतून येत नाही, कारण त्यांना दुःखपूर्ण जगात परतून येत नाहीत, कारण त्यांना परमसिद्धी प्राप्त झालेली असते. वेदांमध्ये या लोकांचे वर्णन अव्यक्त अक्षर आणि परमगती असे केलेले आहे. आता या श्लोकामध्ये अविचल मनाने स्मरण करत जातो, देह टाकून जातात, त्याला मी सुलभ आहे हे पार्थ असं सांगितलं. पण आपल्या मनात शंका येते, हे मला जमेल का, परमेश्वर मिळेल का? तर ही शंका बाजूला ठेवा. जर तुम्ही रोज रोज नामस्मरण करत असाल तर भगवंताचे वचन आहे, मी त्याला अत्यंत सुलभ आहे, याबद्दल शंका घेऊ नको हे पार्थ. कोणाला? नित्ययुक्तस्य योगिना, नियमितपणे युक्त असलेल्या भक्तांसाठी. या श्लोकात 4 भक्तांच्या म्हणजे आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी यांचा उल्लेख केला आहे. मोक्ष प्राप्तीसाठी निरनिराळ्या 4 योग पद्धती सांगितल्या. कर्मयोग, कर्मयोग, ज्ञानयोग आणि हठयोग यांचे वर्णन आहे. अशा विशुद्ध भक्ताला कशाचीही अभिलाषा नसते. भगवंताचे आश्वासन, मी मृत्यू समयी सेवा करतो, तो म्हणजे भगवंत बरोबर मदतीला येतो.
आ ब्रह्मभुवनाल्लोका पुनरावर्तिनोऽर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. हा झाला 16वा. सहस्रयुग पर्यंतम पर्यंतम महर्य ब्रह्मणो विदु रात्रियुग सहस्रांतान ते हो रात्रविदो जनः. ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे सहस्र युगांचा असूनही एकही त्याची रात्र ही 1000 चतुर्युगांची असते. हे योगी जे जाणतात ते काळाचे स्वरूप जाणतात. ब्रह्मलोकापर्यंत सर्वांना पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. जन्म घेणे आणि मरण पावणे जसे आवर्तन चालू असते, ब्रह्मदेवाला सुद्धा पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. ब्रह्मदेव ही पुनरावृत्ती आहे. एकूण 7 लोक आहेत. एकूण 7 लोक आहेत. सप्तलोक खाली आणि काही वर. भूलोक म्हणजे पृथ्वी लोक, भूवहा आपलोक म्हणजे पाणी वहन होते, स्वहा म्हणजे सुवाह वाप अधिक तरल अवस्था, महहा महत तत्व वायुरूप आहे अधिक सूक्ष्म अवस्था, जनहा जन म्हणजे निर्मिती निर्मिती सूक्ष्मातून जडाची निर्मिती, तपहा तप म्हणजे तापणे सूर्याचा लोक तेथे स्फोट होतात आणि अग्नितत्व प्रकर्षाने आहे. सत्यलोक सत्य स्वरूप वस्तूचे सत्य स्वरूप आहे. सत्यलोक हा ब्रह्मदेवाचा लोक आहे. ब्रह्मदेव तेथे राहतात. सत्य स्वरूप जाणणे, आपल्यातील सूक्ष्म तत्व जाणणे हे सत्य लोकापर्यंत जाणे आहे. तुम्ही साधनेच्या द्वारा सत्य लोकापर्यंत गेला, तेथेच अडकून पडला तर पुन्हा पुन्हा खाली यावे लागते. त्याला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो. पुन्हा पाप पुण्याचा हिशोब, पाप जास्त झाले पुन्हा नरक लोक, पुण्य जास्त झाले पुन्हा वरचा लोक, असे आवर्तन, असे वरचे लोक, असे परत 84 लक्ष योनी फिरत राहावे लागते. आवर्तन संपणारच नाही. पण हे पार्थ, मला प्राप्त झाल्यावर पुनर्जन्म होत नाही, कारण मी कालातीत आहे आणि हे सर्व ब्रह्मादिकांचे लोक कालाने मर्यादित असल्याने अनित्य आहेत. ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे 1000 चतुर्युगांचा दिवस आहे. ब्रह्मदेव ही कालगणना आहे. सर्वात जास्त आयुष्य ब्रह्मदेवाला आहे. ब्रह्मदेव म्हणजे कालगणना म्हणजे ब्रह्मदेव आहे. जे योगी हे तत्वता जाणतात ते काळाचे स्वरूप जाणणारे होतात. या काळाचे स्वरूप जाणल्यावर कळते की आपण किती लघुत्तम आहोत, नगण्य आहोत. सहस्रयुग म्हणजे ब्रह्मदेवाचे दिवस रात्र असे होतात. या प्राकृत विश्वाच्या कालावधी मर्यादित असतो. 1000 कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे 1000 चतुर्युग. सत्य, त्रेता, द्वापार आणि कलियुग या 4 युगांना मिळून एक चतुर्युग म्हटले आहे. जसे सदाचार, ज्ञान आणि धर्म आणि अज्ञान व दुर्गुण यांचा जवळजवळ अभाव ही सत्ययुगाची लक्षणे आहेत. सत्ययुगाचा कालावधी हा 1,72,728 वर्षे इतका आहे. त्रेतायुगामध्ये दुर्गुणांचा प्रभाव होतो आणि त्रेतायुगाचा कालावधी 1,02,96,000 इतका वर्षे इतका असतो. द्वापार युगामध्ये सदाचार आणि धर्माचा अधिक प्रमाणात त्रास होतो आणि दुर्गुणांचा प्रभाव वाढतो. द्वापार युग 864,000 वर्षापर्यंत चालतो आणि शेवटी कलियुगामध्ये म्हणजे 5000 वर्षापासून आपण या युगाचा अनुभव घेत आहोत. कलियुगामध्ये कलह, अज्ञान, अधर्म आणि दुर्गुण यांचे प्राबल्य असते आणि सदाचाराचा पूर्णपणे ऱ्हास होतो. कलियुगाचा कालावधी 432,000 वर्ष इतका असतो. कलियुगामध्ये आणि असुरांचा विनाश करतात.
कलियुगामध्ये अधर्म इतका वाढतो की शेवटी भगवंत स्वतः कल्की अवतार धारण करतात आणि आसुरांचा विनाश करतात, भक्तांचे रक्षण करतात. त्यानंतर नव्या सत्ययुगाचा आरंभ होतो. त्यानंतर युगामागून युगे येण्याचा हा क्रम सुरूच राहतो. या 4 युगांचे 1000 वेळा फेरे झाले म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि तितक्याच फेऱ्यानंतर एक रात्र होते. असे 100 वर्ष इतके ब्रह्मदेवाचे आयुष्य असते. त्यानंतर त्याचा मृत्यू होतो. मानवीय गणनेनुसार अशी 100 वर्षे म्हणजे पृथ्वीवरील 31 त्याच्यावर 10 10 10 शून्य 31 त्याच्यावर 4 शून्य 4 आणि त्याच्यावरती परत 3 5 6 शून्य इतक्या वर्षाबरोबर होतात. या मानवी गणनेनुसार ब्रह्माचे आयुष्य विलक्षण आणि अनंत असल्यासारखे दिसते, परंतु शाश्वत काळाच्या दृष्टीने ते विजेच्या चमकण्याप्रमाणे क्षणभंगुर आहे. म्हणजे इतका मोठा काळ असला तरी आपल्याला काय, तो त्यांना असं वाटतं एक वीज कशी चमकून जाते क्षणभरच, तेवढा तो काळ वाटतो. जसं अटलांटिक महासागरातील बुडबुड्यांप्रमाणे कर्णोदक महासागरामध्ये असंख्य ब्रह्मदेवांचा उदय आणि अस्त होत असतो. ब्रह्मदेव आणि त्याची सृष्टी म्हणजे प्राकृतिक विश्वाचा भाग असल्या कारणाने त्याच्यामध्ये सतत परिवर्तन होत असते. प्राकृत विश्वात ब्रह्मदेव सुद्धा जन्म मृत्यू जरा आणि व्याधी यातून मुक्त नाही, परंतु ब्रह्मदेव ब्रह्मांडाचे व्यवस्थापन करीत भगवंताच्या सेवेमध्ये प्रत्यक्ष संलग्न असल्यामुळे त्यांना तात्काळ मोक्ष प्राप्ती होते. उन्नत संन्याशांना ब्रह्मदेवाच्या ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. ब्रह्मलोक हा ब्रह्मांडातील सर्वोच्च लोक आहे आणि वरच्या थरातील जे स्वर्गीय लोक आहेत त्या सर्वांचा लय झाल्यावरही ब्रह्मलोक अस्तित्वात राहतो. परंतु कालांतराने ब्रह्मदेव आणि ब्रह्मलोकातील सर्व निवासी भौतिक प्रकृतीच्या नियमाप्रमाणे मरणाधीन होतात. म्हणून ब्रह्मदेवाला सुद्धा मरण, जन्म आणि मरण आहे. सहस्रयुग म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवस सुरू होतो. अव्यक्तादव्यक्तस्य प्रभवन्ते हरागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवा व्यक्त सैनिके. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा आरंभ झाल्यावर सर्व जीव अव्यक्तातून व्यक्त होतात आणि त्यानंतर जेव्हा रात्र प्रारंभ होते तेव्हा ते पुन्हा पुन्हा अव्यक्तात लय पावतात. ब्रह्मदेवाचा दिवस सुरू होतो. अव्यक्त आहे ते प्रगट व्हायला लागते. तेव्हा जे जे अव्यक्त आहे ते प्रगट व्हायला लागते. प्रथम ओंकार प्रगट होतो, त्यातून पंचमहाभूते आकाश पृथ्वी वायू अग्नी पाणी आणि त्यानंतर मन बुद्धी अहंकार यांच्या एकत्रीकरणाने अव्यक्त दशेतून जग नाव रूपाला येते. 84 लक्ष योनी जन्माला येतात म्हणून प्रभवंती आगमे असं म्हणतात. तेवढीच ब्रह्मदेवाची रात्र आहे. पुन्हा सगळे लय होऊन जातात. ब्रह्मदेवाची रात्र सुरू झाली तेव्हा पुन्हा सर्व जीव निर्माण झालेले जीव परत हे विश्व प्रकर्षाने लीन होऊन जाते. प्रलीयते म्हणजे प्रकर्षाने लीन होऊन जाते. कशामुळे? सर्व भूत समुदाय हा प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे. भूतग्रामस एवायम भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमेव शपार्थ प्रभवन्ते हरागमे. जे जे लीन झालेले आहेत ते भूत मात्र पुन्हा पुन्हा निर्माण होतात आणि ते व्यक्त आणि व्यक्त्यांच्या पलीकडे एक भाव आहे, सनातन भाव आहे. हा सनातन म्हणजे पूर्वी होता, आताही आहे आणि नंतरही राहणार, असा तो सनातन भाव आहे. जी व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थांच्या पलीकडे आणि सनातन आहे ती परा आणि अविनाशी आहे. संपूर्ण जगताचा जरी प्रलय झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही.
श्रीकृष्णाची श्रेष्ठ आणि आध्यात्मिक शक्ती ही अलौकिक आणि सनातन आहे. ही आध्यात्मिक शक्ती ब्रह्मदेवाच्या दिवसा आणि रात्री व्यक्त आणि अव्यक्त होणाऱ्या भौतिक प्रकृतीच्या परिवर्तनाच्याही पलीकडे आहे. गुणात्मक दृष्ट्या श्रीकृष्णाची पराशक्ती ही अपरा प्रकृतीहून संपूर्णपणे विरुद्ध आहे. परा आणि प्रकृतीच्या परा परा आणि अपरा प्रकृतीचे वर्णन 7व्या अध्यायामध्ये केले आहे. अव्यक्तोक्षर इत्युक्त तमाहो परमांगती यप्राप्तन निवर्तन्ते तद्धाम परमं मम. वेदांती याचे अव्यक्त आणि अक्षर म्हणून वर्णन करतात. ते परमलक्ष म्हणून जाणले जातात. ज्या स्थानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य पुन्हा कधीच परतून येत नाही, तेच माझे परमधाम आहे. जो अक्षर सनातन भाव आहे त्याला श्रेष्ठ भाव असे म्हणतात. त्यालाच परमगती असेही म्हणतात. परमगती हे ईश्वराच्या शक्तीचे धाम आहे. म्हणून तू स्वतःला अव्यक्त बनवून टाक. परमगती, ईश्वरगती, परमधाम हे स्वतःच्या आचरणातूनच बनवून टाकायचे. हे श्रेष्ठ जीवन मूल्य आहे. भारतीय समाजात यालाच मोक्ष असे म्हणतात. तो परमपुरुष अनन्य भक्तीने मिळतो. ज्यामध्ये सर्व भूत मात्र आहे त्या परमपुरुषाचा 9व्या अध्यायात सांगितलं आहे. मया ततम इदम, म्हणजे या संसारासकट, शरीरासकट या भगवंताला जाणायचं. 11व्या अध्यायात एका श्लोकात सांगितलंय ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन प्रविष्टम. ज्ञातुम म्हणजे जाणणे, द्रष्टुम म्हणजे पाहणे, आणि जाणून पाहून त्यामध्ये प्रवेश करायचा. हे ज्याला जमलं तो परमपदाला पोहोचतो. ज्या सनातन भावाला प्राप्त झाल्यावर मनुष्य परत येत नाही, तेच माझे सर्वश्रेष्ठ स्थान आहे. तेथे भगवंताने आपला पत्ता दिला आहे. परमधाम हे या धामाचे परमधाम हे भगवंताचे धाम आहे आणि या धामाचं ऐश्वर्य वर्णन केलं आहे. हे भगवंताचं हे परमधाम कसं आहे? ते श्रीकृष्ण भगवंताचं परमधाम गोलोक आहे. त्यालाच गोलोक म्हणतात. वृंदावन हे चिंतामणी रचलेल्या प्रसादांनी पूर्ण युक्त आहे. त्या धामामध्ये कल्पवृक्ष आहेत जे इच्छानुसार कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ पुरवतात. आता ते का ऐश्वर्ययुक्तच आहे भगवंताचं. तेथे सुरभी नामक गायी आहेत जे अमर्याद दुधाचा पुरवठा करतात. या धामामध्ये हजारो लक्ष्मी भगवंताची सेवा करतात, जे सर्व कारणांचे कारण आदिपुरुष श्री गोविंद म्हणून ओळखले जातात. भगवंत वेणुनाद करीत असतात. त्यांचे दिव्य स्वरूप हे साऱ्या ब्रह्मांडात अत्यंत आकर्षक आहे. त्यांचे नेत्र कमलदलाप्रमाणे आहेत आणि त्यांच्या देहाचा वर्ण हा मेघवर्णाप्रमाणे आहे. श्रीकृष्ण इतके सुंदर व आकर्षक आहे, त्याचे सौंदर्य हजारो मदनांच्या सौंदर्यालाही मागे टाकते. ते केशरी वस्त्र परिधान करतात. त्यांच्या कंठी वैजंतीमाला आहे आणि सुंदर मयूरपंख आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्या स्वतःच्या धामाचे म्हणजे गोलोकाचे, वृंदावनाचे केवळ मोजकेच वर्णन करतात. हे गोलोक वृंदावन धाम आध्यात्मिक जगतामध्ये सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याचे विस्तृत वर्णन ब्रह्मसंहितेमध्ये सुद्धा केले आहे. भगवत धामाहून श्रेष्ठ असे कोणतेही धाम नाही आणि ते म्हणजे परमलक्ष. जेव्हा मनुष्याला भगवत धामाची प्राप्ती होते, भगवत धामाची प्राप्ती होते, तेव्हा भौतिक जगतात पुन्हा कधी येत नाही. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे परमधाम हे गुणात्मक दृष्ट्या सारखेच असल्यामुळे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे परमधाम
हे गुणात्मक दृष्ट्या सारखेच असल्यामुळे त्यांच्यामुळे मुळीच भेद नाही. ते या पृथ्वीवर श्रीकृष्ण जेव्हा पृथ्वी तलावर अवतीर्ण झाले त्यावेळी त्यांनी या वृंदावनातच लीला केल्या होत्या. वृंदावन भारतातील मथुरा जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा श्लोक आहे बरोबर झाली असते. भूतग्रामस एवाय भूत्वा प्रलिहे झालं पर अव्यक्तोक्षर इत्युक्त्वा तमाहो परमांबती या प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. या परमधामाचं आपण आता वर्णन ऐकलं. पुरुषस्य परपार्थ भक्त्या लभस्त्वनन्नया यस्यांतस्थानि भूतानि ये सर्वमिदं ततं. हे पार्था, परमात्म्याच्या ठिकाणी सर्व भूते आहेत आणि या सच्चिदानंद घन परमात्म्याने हे सर्व जग व्यापले आहे. तो सनातन अव्यक्त परमपुरुष अनन्य भक्तीनेच प्राप्त होतो. ते बघितलं आपण 11व्या श्लोकात. ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन असं त्याला जाणायचं. यत्र काले आवृत्तीम चैव योगिना प्रयतायांत च कालम तम कालम वक्षामि भरतर्षभ. हे अर्जुना, ज्या काळी शरीराचा त्याग करून गेलेले योगी जन्माला न येणाऱ्या गतीला प्राप्त होतात आणि ज्या काळी गेलेले परत जन्माला येत नाही येणाऱ्या गतीला प्राप्त होतात, तो काळ अर्थात त्याचे 2 मार्ग आहेत. सर्वाहून श्रेष्ठ असणाऱ्या पुरुषम भगवंताची प्राप्ती फक्त अनन्य भक्तीनेच होते. हे जरी आपल्या धामामध्ये विराजमान असले तरी ते सर्व व्यापी आहेत आणि सर्व काही त्यांच्या ठायी असते. ज्या ठिकाणाहून परत कधीच पुनरागमन होत नाही ते परमलक्ष म्हणजे भगवंताचे धाम आहे. तेथे सर्व काही दिव्य आनंदमय आहे. 7व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे वैविध्य म्हणजे स्वतः भगवंताच्या आध्यात्मिक विस्तार आहे. या आध्यात्मिक शक्तीद्वारे त्याची अभिव्यक्ती होते. भगवंतच आपल्या परमधामात स्थित असला तरी भौतिक शक्ती द्वारे ते सर्व व्याप्त आहेत. कसं तर लक्षावधी विभूतींद्वारे स्वतःला विस्तारित केले आहे. वेदांमध्ये सांगितलं आहे, जसा एक वृक्ष असतो तो निश्चल असतो तरी त्याला अनेक फळे फुले पाने असतात, तसं भगवंताची रूपे ही चतुर्भुज असतात. त्यांना विविध नावे आहेत. उदाहरणार्थ पुरुषोत्तम, त्रिविक्रम, केशव, माधव, संकर्षण, ऋषिकेश असं. भगवंत आपल्या गोलोकात परमधामात विराजमान असले तरी या शक्ती निर्दोषपणे रीतीने सर्व क्रियांचे संचलन करत असतात. मागे आपण बघितले कसे अनुशासितारम. आता मृत्यूनंतर 2 गतीला जायचे आहे. पुन्हा जन्माला येणे हा अनावृत्तीम आणि पुन्हा पुन्हा जन्माला येणे हे आवृत्तीम. या 2 गती मी तुला आता सांगतो. हे भरत श्रेष्ठा, ज्या योग्याने देह ठेवल्यानंतर पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागत नाही आणि ज्यांना पुन्हा जन्माला यावं लागतं अशा 2 गती आता तू ऐक. अग्निर्ज्योतिरः कृष्ण षण्मासा उत्तरायणम तत्र पता गच्छन्ति ब्रह्मविद्
योजना, ज्या मार्गात ज्योतिर्मय अग्नीची अभिमानी देवता आहे, दिवसाची अभिमानी देवता आहे, शुक्ल पक्षाची अभिमानी देवता आहे आणि उत्तरायणाच्या महिन्यांची अभिमानी देवता आहे. त्या मार्गात गेलेले ब्रह्मज्ञानी योगी वरील देवतांकडून क्रमाने नेले जाऊन ब्रह्माला प्राप्त होतात. आता इथे शुक्लगती सांगितली आहे. शुक्लगती म्हणजे उत्तरायण म्हणतात. शुक्लगती म्हणजे अर्चिर मार्ग किंवा देवयान सुद्धा म्हणतात. उत्तरायणात काय आहे त्याचं वैशिष्ट्य? आपली सर्व कर्मे करता येणे, अग्नी तेवत असणे, सर्व विषय ग्रहण करता येणे, अग्नी तेवत असल्याचे लक्षण आहे. ज्योती म्हणजे आप, प्रकाश म्हणजे बघता येणे, सर्व कर्मे बघता येणे, बघितलेले समजणे, हे ज्योती तेवत असल्याचे लक्षण आहे. मृत्यूकाळी पूर्णपणे जागृती असणे, झोपेत नाही, सर्व कर्मे केलेली आहेत, शांत बसलेले आहेत, भगवंताचं चिंतन करत आहे, जागृती आहे. जागृती असताना, शुक्ल पक्ष असताना दिवस मोठा होतो, मनात शीतल भाव असतो, दैवी गुण असतात, चांदण्याची वेळ असते. उत्तरायणाचे 6 महिने म्हणजे 21 डिसेंबर ते 21 जून आकाश निरभ्र असते, सूर्यप्रकाश जास्त असतो. असा हा उत्तरायण किंवा शुक्ल गतीचा एक अर्थ आहे. दुसरा अर्थ असा आहे, आयुष्यभर जे मिळवले आता त्या पदांवरून उतरत जायचं, जितकं निरहंकार व्हायचं. जितके आपण निरहंकार होत जाऊ, तितके भगवंताच्या जवळ जाऊ. मी अकर्ता होतो, अकर्तेपणा येतो. हे उत्तरायणाचं लक्षण आहे. आतापर्यंत जे कर केलं त्याचं अकर्तेपणा घ्यायचा. सर्व कर्म करता येतात, कर्म करून सुद्धा अकर्तेपणा आहे. पूर्ण जागृती आहे, मन विशाल झालं आहे, दैवी गुण आहेत. हे दैवी गुण किती उधळू आणि किती नाही असं झालं आहे. ज्ञानाचे आणि कर्तृत्वाचे अहंकार टाकून दिले आहेत. अशा वेळी योग्याने देह टाकून दिला तर तो परत येणार नाही. हा दुसरा अर्थ आहे उत्तरायणाचा. आता अग्निदेवता आहे. मरणानंतर ज्या देवता तुम्हाला रिसीव्ह करायला येतात, मृत्यूनंतर जो अग्नी दिला जातो तो अग्निदेवता आपल्याला पुढे घेऊन जायला येतो. ज्योती म्हणजे प्रकाश, त्याची एक देवता सूर्य आहे. दिवसाची एक अभिमानी देवता आहे, उत्तरायणाची एक अभिमानी देवता आहे. आणि शेवटी ह्या परमात्म्यापर्यंत घेऊन जातात, असाही एक अर्थ आहे. म्हणून ब्रह्मज्ञानी लोक अशा गतीला जातात. धूमो रात्रिस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रमसं ज्योतिर् योगी प्राप्य निवर्तते. ज्या मार्गात धुराची अभिमानी देवता आहे, रात्रीची अभिमानी देवता आहे, कृष्ण पक्षाची अभिमानी देवता आहे आणि दक्षिणायनाचा 6 महिन्यांची अभिमानी देवता आहे, त्या मार्गात मेल्यावर गेलेला सकाम कर्म करणारा योगी वरील देवतांकडून नेला जातो. पुढे तो चंद्र तेजाला प्राप्त होऊन स्वर्गात आपापल्या शुभ कर्माची फळे भोगून परत येतो. त्याला दक्षिणायन म्हणायचं. दक्षिणायनात काय कृष्णगती आहे. कृष्णगती म्हणजे अंधाराचा मार्ग सांगितला आहे. धुरकटपणा आहे म्हणजे इंद्रियांना कर्म न करता येणे, डोळ्यांना न दिसणे, कानांनी न ऐकता येणे, अग्नी प्रज्वलित नसण्याची स्थिती आहे ही. रात्री झोपेत मृत्यू येणे म्हणजे कृष्ण पक्ष. खर तर मृत्यूकाळी मन मोठं केलं पाहिजे, पण अंतकाळी मन एखाद्या ठिकाणी गुंतून पडतं, एखाद्या इच्छेभोवती मन गुंतून पडतं, मन संकुचित म्हणजे कृष्णगती. दक्षिणायन म्हणजे भगवंताकडे काहीतरी मागतो,
मृत्यूकाळी काय आठवेल ते सांगता येत नाही. काहीतरी तो मागतो, भगवंताकडे मागणं, मला कुठेतरी चांगल्या कुळात जन्म दे वगैरे, काय त्याच्या मनात जे येईल ते तो भगवंताकडे मागतो. ही दक्षिणायनाची स्थिती आहे. काळ आहे 22 जून ते 20 डिसेंबर. या दिवसात दिवस लहान होत जातात. पावसाळी कुंद हवा असते, ढगळ वातावरण, धुरकटपणा असतो. रात्रीची वेळ आहे. कृष्ण पक्ष, चंद्र लहान लहान होत नाहीसा होतो. अशा वेळी योगी चंद्रलोकाला जातात. या गतीला सुद्धा त्या त्या देवता घेऊन जातात. मग चंद्रलोकातून स्वर्गलोकात जातात. काही काळ स्वर्गलोकात राहून पुण्य संपलं की पुन्हा जन्म घेतात. पुनरावृत्ती. आता कृष्ण गती आणि शुक्ल गती या दोन शाश्वत गती आहेत. शुक्ल कृष्णे गती हे ते जगत शाश्वते मते एकया त्यानावृत्तीम अन्यया वर्तते पुन्हा. कारण जगाचे हे दोन प्रकारचे शुक्ल आणि कृष्ण अर्थात देवयान आणि पितृयान असे मार्ग सनातन मार्ग सांगितले आहेत. यातील ज्या मार्गाने गेले असता परत यावे लागत नाही अशा मार्गाने गेलेला माणूस योगी त्या परमगतीला प्राप्त होतो आणि दुसऱ्या मार्गाने गेलेला पुन्हा परत येतो म्हणजे जन्म मृत्यूला प्राप्त होतो. अशी ही शुक्ल आणि कृष्ण गती शाश्वत गती आहे, आणखी तिसरी नाही. कृष्ण गतीने पुन्हा जन्माला न येणे हा अनावृत्ती आणि कृष्ण गती म्हणजे पुन्हा जन्माला येणे आवृत्ती गती. याशिवाय दुसरी गती नाही. कर्मयोगी न गुह्यती, योगी मला हाच मार्ग नाही ते श्रुती पार्थ जानन्य योगी मुह्यती तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. हे पार्थ, अशा रीतीने या दोन मार्गांना तत्वता जाणल्यावर कोणीही योगी मोह पावत नाही. म्हणून हे अर्जुना, तो सर्व काळी समबुद्धी रूप योगाने युक्त हो, अर्थात माझ्या प्राप्तीसाठी साधन कर. कर्मयोगी न गुह्यती म्हणजे योगी मला हाच मार्ग मिळावा. कर्मयोगी न गुह्यती म्हणजे योगी मला हाच मार्ग मिळावा असे इच्छा ठेवत नाही. जो असेल तो, प्रारब्धाने जो असेल तो अनासक्त योगी हो असं भगवंत सांगतात. योगयुक्त भोगी हो. युद्ध करताना मला कुठला मार्ग मिळेल ह्याचा विचार करू नकोस, मी तुला बरोबर योग्य मार्गाने घेऊन जाईल. त्यासाठी अट एकच आहे, तू योगयुक्त हो, अनुस्मरण कर. एक मिनिट. यासाठी योग्याने मृत्यूच्या वेळी ऊर्ध्वगती प्राप्त करून देणाऱ्या चैतन्यमय अक्षर तत्वाचे चिंतन करीत प्राण सोडावा. या योग मार्गाने देह शुक्ल गती किंवा कृष्ण गती या योग मार्गाने देहत्याग करणे हे लक्षावधी लोकात एखाद्याला जरी जमेल की नाही याची शंकाच आहे. हा आदर्श आहे, हे ठीक आहे. असा मृत्यू यावा हे म्हणणे योग्य आहे, परंतु असा मृत्यू येणे दुरापास्तच आहे. याचा अर्थ असा घ्यायचा की परमात्म्याचे जे परमपद कोट्यावधी लोकात आणि हजारो वर्षात एखाद्यालाच मिळणे शक्य आहे. इतरांनी या पदाची आशा करूच नये का? तर तसं काही नाही. मार्गाचे साकडे योग्यास नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले आहे, हा गा घटू जे वेळी फुटे ते वेळी तेथेची आकाश लागे नीट वाटे. वाटा लागे तरी गगना भेटे एरवी चुकते. पाहे पा ऐसे
फन नाही की तो आकारूची म्हणे नाही. एर गगन ते गगनची आहे घटत्वाही आधी. ऐसिया बोधाची सुरवाडे मार्गा मार्गाचे साकडे तया सोहम सिद्धान पडे योगी असे. तसे ज्ञानेश्वर या कारणे पांडुसुता तुवा होवावे योगयुक्ता येतुलयनी सर्व काली साम्यता आपणास पा होईल. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, घट फुटतो त्यावेळी त्या घटातील आकाश नीट वाटेस लागून परत आकाशात मिळते. एरवी काय ते रस्ता चुकेल. वस्तुस्थिती अशी आहे की घटाच्या आधी आकाशातच होते. जातो येतो तो केवळ आकार. म्हणून त्या योग्यास सोहम सिद्धी प्राप्त झाली. ती परमात्मा मीच आहे असं अनुभव त्यास आला. त्यास या मार्गाचे संकट पडत नाही. ज्या मार्गाने गेले तर परम प्राप्त होईल. या अमुक मार्गाने जाऊ ते पद प्राप्त होत नाही इत्यादी कल्पनांच्या अडचणी त्याच्यासाठी नसतात. याचा अर्थ असा की ज्याने जीवनभर साधना करून आपला आत्मा त्या परमात्म्यात अक्षर तत्वात मिसळून टाकला त्याच्यासाठी मृत्यू या घटनेला काही महत्वच राहत नाही. त्याच्या दृष्टीने मृत्यू हा केवळ देहाचा फुटणे. परंतु आंतरिक आत्म्याचे आणि परमात्म्याचे ऐक्य त्याने आधीच अनुभवलेले असते किंबहुना तो अनुभवितच आहे. त्यास हा मार्ग शुक्र मार्ग का कृष्ण मार्ग असा मार्ग हा अमार्ग हा चुकीचा मार्ग अशा अडचणी राहत नाही. शुक्ल पक्ष उत्तरायण दिवस इत्यादी आहेत काय किंवा नाहीत काय यांचा विचार करावा लागत नाही. यावरून दोन गोष्टी ध्यानात येतात की त्या ह्या की भगवंताशी तादात्म्य साधणारी साधना पूर्णत्वास पोहोचली नसेल तर मृत्यूसमयी बुद्धी सतेज ठेवून श्वास ऊर्ध्व खेचून भ्रूमध्यावर ध्यान केंद्रित करून ओंकाराचा जप करीत प्राण सोडावा. त्यामुळे त्या साधनेस पूर्णत्व आल्यासारखेच होते. इथे ज्ञानेश्वर महाराजांनी एक अपील केलं आहे. कोणता मार्ग निवडायचा? एक उत्तम नाव आहे. ती नाव मुद्दाम कोणी पाण्यात घालील का? एक मनुष्य आहे, तो रस्त्याने मुद्दाम वेडावाकडा चालेल का? एक विष आणि अमृत आहे, जर कोणी विषच घेईल का? म्हणजे हे खरे कुठे समजून योग्य मार्गाने जावे हे त्याचे मर्म आहे. त्यासाठी अभ्यास आवश्यक आहे. मार्ग कळले कुठल्या मार्गाने जायचं, पण त्या मार्गाच्या बाबतीत माहिती असूनही त्याचा उपयोग नसतो. तो परमात्म्याचे स्थान जे गोलोक आहे परमात्मा लोकात तेपर्यंत पोहोचण्यासाठी साधनाच करावी लागते. ती साधना कशी? काही शेवटचा आहे. वेदेषु यज्ञेषु तपसु चैव दाने वेदेषु यज्ञेषु तपसु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्तेति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थान उपैति चाद्यम. योगी पुरुष या रहस्याला तत्वतः जाणून वेदांचे पठण यज्ञ दान तप इत्यादी करण्याचे जे पुण्यफल सांगितले आहे त्या सर्वाला निसंशय ओलांडून जातो आणि परमपदाला पोहोचतो. आता इथे भगवंतांनी सांगितलंय वेदाध्ययन करणे म्हणजे यज्ञ दान तप करणे हे करायचंच, पण हे फळ जे आहे ते आत्मशुद्धीसाठी करायचं आहे. मी जो या संसारातून गुरफटला गेलो आहे त्यातील आत्मशुद्धीसाठी भाव असला पाहिजे. त्यासाठी हे पुण्यफल सांगितलं. ते पुण्यफल ओलांडून पुढे जायचं आहे. हे पुण्यफल ओलांडून जो योगी परमपदाला प्राप्त होतो आपल्या परमात्म्याच्या धामाला जातो.
31. ध्यानात घेण्याजोगे आहे भगवंत येथे वेद यज्ञ तपदान या साऱ्यांना विशिष्ट सीमा आहेत. त्यांनी पुण्य फळ मिळेल, पण केव्हा ना केव्हा तरी त्याच्या पलीकडे जायला हवं असं सूचित करत आहे. असं का म्हटलं याचा विचार करायला हवा. वेद म्हणजे धर्मग्रंथ. हे सर्व धर्मग्रंथ वेदच होत. या धर्मग्रंथांनी मार्गदर्शन होते हे जरी खरी असलं तरी अनुभव हाच श्रेष्ठ होय. रस्त्यावर एखादा फलक असतो, आळंदी 10 मैल. याचा अर्थ हा रस्ता आळंदीस जात आहे आणि तेथून 10 मैल गेलात तर आळंदी गावी पोहोचाल. पण जायला हवंच ना. या रस्त्यावरील फलकाप्रमाणे धर्मग्रंथ असतात. वाटचाल केल्याशिवाय त्यांना अर्थ नाही. असं हे वेदांत अर्थ. हे आपल्या ध्यानात येईल की वेदाध्ययन न केलेल्या तुकाराम महाराजांच्या तोंडून अनुभूतींमुळे वेदवाणीच बाहेर पडली. देवांचा तो अर्थ आम्हासीच ठावा हे त्यांचे उद्गार सार्थ होते. परंतु शास्त्री पंडितांना मुखगत वेदग्रंथांचे महत्व वाटे. त्यांना वाटे की वेदांचे ज्ञान आपणासच आहे, परंतु अनुभूती शून्य ज्ञानाला काय महत्व. तुकाराम महाराजांनी म्हटलेच आहे, नाश केला शब्दे ज्ञानी. याचा अर्थ असा की धर्मग्रंथातील शेकडो वचने मुखोद्गत असली तरी त्या त्या ग्रंथातील अवतरणे देता आली की आपण ज्ञानी झालो असे समजूत अनेक पंडित करत असतात. परंतु अनुभूती असणारा या पंडितांच्या पलीकडे गेलेला असतो हे उघड आहे. यज्ञ यज्ञ म्हणजे त्या त्या धर्मातील व संप्रदायातील कर्मकांड. या कर्मकांडाने जीवनाला शिस्त यावी अशी अपेक्षा असते. लष्करी शिक्षणाने व गणवेशाने विशिष्ट संस्कारांची व्यक्ती तयार होते. त्याप्रमाणे संप्रदायातील कर्मकांडाने विशिष्ट आकाराची व्यक्तिमत्वे तयार होतात. परंतु हा सर्व धर्म कर्मकांडातच समावला आहे ही समजूत घातक. तप तप म्हणजे ही आत्मपीडन वा परपीडन होऊन बसते. व्रते उपास पायी यात्रा यातच तप सामावल्या जाते. सद्गुण मिळवण्यासाठी आपल्या नैसर्गिक वृत्ती विरुद्ध झगडा करून समाधानाने कष्ट सहन करणे म्हणजे तप होय. परंतु कित्येक धर्म संप्रदाय आपल्या संप्रदायात अन्य समाजाला ओढण्यासाठी त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करतात. या तपाने आपला देव प्रसन्न होईल अशी त्यांची श्रद्धा असते. व्रत उपवास जप स्नान यात्रा ही व्यक्तिगत तपे किंवा आपापल्या संप्रदायाच्या प्रसारासाठी लोकसेवेची व्रते आचरणाऱ्या तपस्वी जनांच्या संघटना अशी तपेच आचरतात. ते लोक आपण धर्माचरण करीत आहोत ह्या भ्रमात वावरतात. दानानेही पुण्य मिळते हे खरे, परंतु दान देणाराचा अहंकार वाढतो आणि घेणाऱ्यांचे दास्य वाढते हेही तितकेच खरे. म्हणून दान देणाऱ्याच्या अंतःकरणात उपकार भावना नसावी आणि दान सुद्धा प्रेमाचा सहज परिणाम म्हणून केले जावे तरच हितकारक होईल. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, या साऱ्याच्या पलीकडे जायला हवे. या साऱ्या बाबींना महत्व आहे. यज्ञ दान तपक्रिया केल्याच पाहिजेत, पण मर्यादा आहे. या साऱ्या मर्यादा उल्लंघून जायला हवे. नाहीतर ज्या गोष्टी लोकहितासाठी असतात, लोकजीवन समृद्ध व आनंददायी करण्यासाठी असतात, जीवन विकासकांसाठी असतात, पण या गोष्टींनी लोक संकुचित स्वार्थी आणि अत्याचारी परपीडक बनतात असे न व्हावे. या 8व्या अध्यायात हा सिद्धांत मांडला आहे की जो विचार मरणकाळी स्पष्ट आणि ठसठशीत उमटला तोच विचार पुढच्या जन्मात बलवत्तर ठरतो. ही शिदोरी घेऊन पुढील यात्रेला निघतो. आजच्या दिवसाची कमाई झोपेनंतर उद्याच्या दिवसाचा आपण आरंभ करतो. त्याप्रमाणे जन्माची शिदोरी घेऊन मरणाच्या मोठ्या झोपेनंतर फिरून आपली यात्रा सुरू होते. या जन्माचा अंत म्हणजे पुढील जन्माची सुरुवात. म्हणून सदैव मरणाचे स्मरण राखून वागा.
आता आपल्याला अ, परमेश्वराच्या त्या परमधामाला जायचं आहे, प्रवास करायचा आहे. लक्षात ठेवा, आपल्याला परमधामाला जायचंय. जगात मृत्यू या ठिकाणी उतरायचं आहे. तेच आपलं शेवटचं स्टेशन आहे. प्रवास करताना आपण जसं तिकीट काढतो, तिकिटाचे पैसे संपले की आपल्याला उतरायचं असतं. मग तसं मला मृत्यू या स्थानी उतरायचं आहे. स्टेशन यायच्या आधी आपण येण्याच्या आधी जशी आपण सामानाची बांधाबांध करतो, बरोबर असलेल्या प्रवाशांचे फोन नंबर घेतो, निरोप घेतो, टाटा बाय बाय करतो, तसं स्टेशन यायच्या आधी आपण आपलं सामान घेऊन दरवाजाजवळ उभं राहून जातो. तसं आपण मृत्यू जवळ आला की हे सर्व करायचं. तेव्हा सगळे बांधाबांध झाली पाहिजे. एक बॅग आत राहिली, धड आत उतरता येत नाही आणि बाहेरही राहता येत नाही. तसं मृत्यूपूर्वी सगळ्याचा व्यवहार आवरून ठेवावा. मृत्यू आला की भगवंताला आनंदाने म्हणावं, चल मी येतो तुझ्या बरोबर. आणि आणि ह्या पृथ्वी लोकातून गेला खरा. जसं भगवंत आपल्याला पृथ्वी लोकावर पाठवतो, तेव्हा तो म्हणतो, वाट पाहतो आपली, हा पृथ्वी लोकावर गेलाय खरा, पण हा अजून आला नाही. जशी आपली घरी आई वाट पाहते, खेळायला गेलाय पण बाळ अजून आला नाही, तशी भगवंतही आपली वाट पाहतो. म्हणून मृत्यू आला की त्याला आनंदाने चल म्हणावं, कडकडून मिठी मारावी आपोआप. आणि ह्या 8व्या अध्यायातले 12 आणि 13 श्लोक अत्यंत महत्वाचे आहेत. त्यांचं नेहमी वाचन करावं. म्हणजे काय होईल, आपले मरण पाहिली म्या डोळाय. आनंदाने त्याला मिठी मारायची आणि शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठी ओंकार ह्या एकाक्षराचं अनुस्मरण करायचं. त्याचबरोबर हे ध्यानात येईल की परमात्मा परा प्रकृती युक्तच असून ती ज्ञानशक्ती आहे, सूक्ष्म आहे, अचिंत्य आहे, सूर्यप्रकाशवत झळकणारी आहे. या पराप्रकृतीला अक्षर ब्रह्म ओंकार म्हणत असल्याने तिच्यातून विश्व निर्माण होते, तिच्यात ओले आहे. त्यात संतांनी नाम म्हटले असून माऊलीने गगनाहुनी वाढ नाम आहे असे म्हटले आहे. त्याचे रहस्य उलगडते. एका अर्थाने 7व्या अध्यायात जो ज्ञानी भक्त सांगितला आहे त्याने वसुदैव सर्वम ही उपासना करावी आणि ती करत असताना पराप्रकृतीच्या व परमपुरुषांच्या दर्शनाने वासुदेव सर्वम हे ध्यान येईल. म्हणून जीवनात अखंड या अक्षर ब्रह्माची उपासनाच करावयास हवी. इतकेच काय, ही उपासना पूर्णत्वास पोचली नसेल तर मृत्यूच्या वेळी या अक्षर ब्रह्माचे स्मरण करावे, म्हणजे ही उपासना पुढील जन्मी चालू राहून पूर्णत्वास जाऊ शकेल. असा ह्या 8व्या अध्यायाचा विषय आहे. म्हणून या अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्म योग असं आहे. काय माझं झालं हो? हॅलो, छान सांगितलं ताई. अरे मग आज छोटं होतं थोडं थोडं तेच हो अर्थ होते त्याचे. जास्त बरोबर अर्थ काही खुलवायला नव्हतं, त्याच्यामुळे लवकर झालं. अध्याय आहेच आहे तसा छोटासा. हो ना. काही एक तेच तेच म्हटलं तरी महत्वाचं आहे. तुम्ही शेवटचं जे आहे सांगितलं ते नाही, फार छान सांगितलंय. खूप छान महत्वाचंच शेवटच्या आहे ते. श्लोकाचं अतिशय सुंदर सांगितलं की हो हो मृत्यूचं ते जे छान आहे. स्थान आहे त्याला तुम्ही त्याच्यासाठी तयार राहायचंय आणि कशी तयारी करायची हो आहे. खरोखर हे हो महत्वाचंच आहे. हो. गाठोडं बांधून आणि ते तयार राहायचंय. गाठड बांधून तयार राहायचं आणि भगवंताला म्हणायचं, चल आता मी तयार आहे. चला
मी तयार आहे. हा. काय म्हणजे आणखी काय असेल त्याच्यात ऍड तर बोलू शकता तुम्ही, म्हणजे कोण, शकुंतलाताई किंवा वंदनाताई, आहे वाटतं वेळ आपल्याला. मग काय राहिले असतील मुद्दे ते सांगा तुम्ही. मीनाताई. पूर्ण झालेत. ताई नाहीत वाटतं कुठे आहेत सगळे की. हा, बोलत आहे तोपर्यंत तुम्ही सगळे विषयावर एखाद्या. वाचू का मी थोडस याच्या त्या या अध्यायाचं? हॅलो सुचेता. हो वाचा विश्लेषण ना. करा थोडं. हा हे बघ, विश्लेषण करा हो, थोडं. वाचा ना, वाचा. काही नाही येत. वाचा वाचा तुम्ही ताई. याचं नावच त्यांनी दिलंय शेवटच्या क्षणाचे महत्व या अध्यायाचं. हा. वेदवेत्ते ज्या अक्षराचा घोष करतात, वीतराग होऊन आणि ब्रह्मचर्य व्रताचा स्वीकार करून यती ज्यामध्ये प्रवेश करतात त्या परमपदाला ओंकार म्हणतात. ओंकार हेच परब्रह्म आहे. संक्षेपाने ओंकार हेच सर्वांचे सार आहे. इंद्रिय रूपी दारांचे संयमन करून अंतःकरणाच्या गाभाऱ्यात स्थिरावलेल्या मनाला मुरवून आणि प्राणाची मस्तकात स्थापना करून ओम या अक्षर ब्रह्माचा जप करीत आणि त्याच्या भव्यतेचे चिंतन करीत समाधी साधलेले योगी पुरुष देहाचा त्याग करतात. अशा योगी पुरुषांना माझी गती प्राप्त होते असे भगवंत सांगतात. ध्यान योगाने योगी पुरुष आणि ज्ञान योगाने ज्ञानी पुरुष अंतःकाळी माझे स्मरण करून जसे मला येऊन मिळतात, त्याचप्रमाणे सर्व भावाने मला अनुसरणारे अनन्य चित्त भक्त देहांतानंतर मलाच येऊन भेटतात. म्हणजे जे ज्ञान मिळवतात, माझं स्मरण करतात, ते पण मला, जे अनुसरतात मला, त्यांना पण मी भेटतो आणि जेव्हा त्यांचा देहांत होतो तेव्हा सुद्धा ते मला त्यानंतरच येऊन मिळतात. माझ्या स्वरूपाला आपल्या अंतःकरणात साठवून भक्ताचे मन त्यात विलीन होऊन जाते. मनाने माझे भक्त मी झालेले असतात, म्हणजे ते स्वतः ईश्वर झालेले असतात. भक्त ईश्वर होऊन ईश्वराची उपासना करीत असतो. भक्तीच्या सुखाचा महिमा भक्ता वाचून कोणाला कळणार? म्हणजे जे भक्त नाहीत त्यांना याच्यामध्ये काय सुख आहे याचं प्रचिती येत नाही. भक्ताच्या ऋणातून मुक्त होण्याकरता भगवान भक्ताच्या अंतःकाळी त्याची सेवा करण्याकरता उत्सुक झालेला असतो. म्हणजे जर आपण जिवंत असतानाच ईश्वर जाणून घेतला आणि ईश्वराची भक्ती केली, तर जेव्हा आपण मरणप्राय अवस्थेत असतो तेव्हाच आपल्याला ईश्वर ऋणातून मुक्त करण्यासाठी, तो आपली सेवा करण्यासाठी अंतःकाळी तेच उत्सुक सांगितलं. झालेला असतो. हो. अंतःकाळच्या यातना भक्ताला होऊ नयेत म्हणून त्याच्या भोवती आत्मबोधाचे अभेद्य आवरण घालता येते. ईश्वर स्वरूपी शीतल छाया तर त्याच्या शिरावर असते. आत्म्याच्या नित्यतेविषयी असणारी दृढ भक्ती मी भक्ताला देत असतो. त्यामुळे भक्ताला अंतःकाळच्या यातनांचा स्पर्श होऊ शकत नाही. माझ्या भक्ताला आयासाशिवाय माझ्याकडे नेत असतो, म्हणजे की त्याला त्रास व्हायला नको असा तो भक्ताच्या भोवती कडे घालतो आणि भक्ताला अगदी सुखरूपपणे नेतो. देह पडण्यापूर्वीच माझे भक्त मला येऊन मिळाले असतात. शरीराच्या सलिलात आत्मरूप चंद्राची सावली पडलेली असते. म्हणजे शरीर आहे त्याचं आत्मरूप त्या सलिलात, म्हणजे शरीरामध्ये आत्मरूप चंद्राची सावली पडलेली असते. शरीर रूपी सलील आटले म्हणजे हे आपलं पाणी आटून गेलं, म्हणजे शरीरात आपल्या खूप पाणीच आहे, ते आटून घेतलं आणि त्याची सावली नाहीशी झालेली दिसत असली तरी आत्मचंद्राच्या अस्तित्वाला त्यामुळे बाधा येत नाही. माझे भक्त नित्ययुक्त असतात. मी त्यांना सतत सुलभ असतो. म्हणूनच देहावसानानंतर ते निश्चितपणे मीच होतात. म्हणजे जे भक्ती करतात, जे ईश्वराला मानतात, जे ईश्वराची सेवा करतात, त्यांच्या मृत्यूनंतर ते ईश्वराच्याच पायाशी जातात. ईश्वराच्या प्राप्तीशिवाय भक्ताला कशाचीही अपेक्षा असत नाही. तोच त्यांचा मोक्ष आणि तीच त्यांची परमगती असते. माझी प्राप्ती झाल्यानंतर दुःखाचे आगर असलेला नश्वर जन्म पुन्हा त्यांना घ्यावा लागत नाही. म्हणजे एकदाच मानवी जन्म मिळाला आणि त्यांना ईश्वर काय आहे हे कळलं तर ते परत मानव जन्मात येत नाही. केवळ पुण्यचरणाने अंतःकाळी प्राप्त झालेली ब्रह्मलोकासारखी दीर्घकालपर्यंत सुख देणारी अवस्था सुद्धा आत्मज्ञान विरहित असल्यामुळे नश्वर असते. सुदीर्घ स्वप्नाप्रमाणे पुण्यवंताची ही सुखद अवस्था भंग पावते व त्यांना पुनर्जन्म घ्यावा लागतो. परंतु जे माझ्या स्वरूपात येऊन मिळाले आहेत त्यांना पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. म्हणजे जे ईश्वराच्या चरणी लीन झाले आहेत त्यांना पुनर्जन्म घ्यायची गरज नाही. समग्र ईश्वराचे ज्ञान ज्यांना झाले त्यांचीच जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका होते.
सहस्त्र युग पर्यंत ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि तेवढ्याच अवधीची ब्रह्मदेवाची रात्र असते. कालाची गणना करू शकणारे गणिती ही गोष्ट जाणतात. ब्रह्मदेवाच्या दिवसाला आरंभ झाला म्हणजे मूळ सूक्ष्म वस्तूपासून स्थूल वस्तू उत्पन्न होतात आणि त्याच्या रात्रीला सुरुवात झाली म्हणजे स्थूल वस्तू आपल्या सूक्ष्म रूपात विलीन होतात. पंचमहाभूतांचा समुदाय आपल्या आदिदैवाच्या अधीन असल्यामुळे जन्माला येऊन ब्रह्मदेवाची रात्र सुरू झाली म्हणजे लय पावतो आणि दिवस उगवला की पुन्हा प्रगट होतो. ब्रह्मदेवाचे जन्म मरणाचे चक्र दीर्घकालीन असले तरी नश्वर आहे असे जाणते म्हणतात. हे पार्था, ज्याच्यामध्ये सर्व भूते आहेत व ज्याने हे सर्व विश्व व्यापले आहे तो परमपुरुष अनन्य भक्तीने प्राप्त होत असतो. ईश्वर सर्वाधार, सर्वांतर्यामी, सर्व शक्तिमान आहे. अनन्य प्रेमाने नित्य निरंतर त्याचे स्मरण केले पाहिजे. म्हणजे तुम्ही काहीही करा पण ईश्वराचे स्मरण करा. परमेश्वराच्या इच्छेमध्ये आपल्या आशा आकांक्षाचे विसर्जन करून संतुष्ट असले पाहिजे. म्हणजे जी काही परमेश्वर आपल्याला देतो आहे त्याच्यामध्ये समाधान मानायचं आणि तो जे काय करतो ते योग्य करतो असं मानायचं आणि त्याचं स्मरण ठेवायचं. भक्ताच्या अनन्य भक्तीमुळे सर्वत्र आणि सर्व काही परमेश्वरच भरलेला दिसत असतो. भक्त भगवंताच्या दिव्य साक्षात्कारामुळे तन्मय होऊन कृतकृत्य होतो. म्हणजे तो म्हणतो की देवाने जे दिले आहे ते मला भरपूर आहे आणि मला आता कशाचीही अपेक्षा नाही. निर्गुण, निराकार, निष्क्रिय आणि निरहंकार ब्रह्म संकल्पामुळे सगुण, क्रियावान, अहंकार युक्त आणि साकार होते. हे जे ब्रह्म आहे हे काय आहे? निर्गुण, निराकार, निष्क्रिय आणि निरहंकार ब्रह्म संकल्पामुळे सगुण, क्रियावान, अहंकार युक्त आणि साकार होते. मूळ स्वरूपापासून ढळल्यामुळे जीवदशा प्राप्त झालेले ब्रह्म आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त करण्यासाठी साधक होऊन साधना करते. म्हणजे ज्यांना जीवदशा प्राप्त झाली आहे ते साधक आहेत आणि ते साधना करतात. देहधारणेमुळेच जीवाची अधोगती अथवा उन्नती होत असते. म्हणूनच देहावसनाच्या क्षणाला महत्व आलेले आहे. सायुज्य अथवा पुनरावृत्ती अवसराधीन आहेत असे म्हणतात ते यामुळेच. शुद्ध काळी देहाचा त्याग करणारे ब्रह्म स्वरूपात विलीन होतात आणि अकाली देह सोडावा लागल्यामुळे पुन्हा जन्म घ्यावे लागतो असे म्हणतात ते याचमुळे. म्हणजे जे अगदी कमी वयात ज्यांचा मृत्यू होतो त्यांना परत पुन्हा जन्म घ्यावा लागतो कारण की त्यांची जी राहिलेली कर्म असतात किंवा जे भोग भोगायचे असतात ते भोग पूर्ण करण्यासाठी त्यांना परत जन्म घ्यावा लागतो. कोणत्या काळी देह सोडला असता मुक्ती मिळते आणि कोणत्या काळी देह सुटला म्हणजे जन्म घ्यावा लागतो याचाही विचारवंतांनी करून ठेवलेला आहे. शरीरात अग्नी नसेल तर शरीर हा चिखलाचा गोळा असतो. म्हणून आतील अग्नी जोपर्यंत विझला नाही बाहेर दिवस म्हणजे अग्नी चालू आहे, बाहेर दिवस आहे, शुक्ल पक्ष आहे आणि उत्तरायण आहे, अशा वेळी देह ठेवणारे ब्रह्म दशेला पावतात. वस्तू सापडण्यापूर्वीच दिवा विझला असता सर्व साधना व्यर्थ जाते. म्हणजे हे पण आपल्याला अनुभव आहेच की आपण काहीतरी शोधतो आणि ती वस्तू सापडत नाही तेव्हाच अंधार होऊन जातो. जाणीव रूप अग्नी हाच ज्ञानाचा प्रकाश. सूर्य देवतेच्या कृपामुळे बुद्धीची प्रभा मंदावलेली नसणे हाच दिवस. चंद्र देवतेच्या कृपेमुळे मनाची वृत्ती शून्य होण्याचा कल म्हणजे शुक्ल पक्ष आणि हृदयाकाशातील उत्तरायणातील निरभ्र आकाशाची असीम आणि नितांत शांतता असणे हेच उत्तरायण आहे. म्हणजे उत्तरायण मध्ये काय पाहिजे की सूर्य नाही प्रभा मंदावलेली आहे, चंद्र देवतेच्या कृपामुळे मनाची वृत्ती शून्य होण्याचा कल आहे म्हणजे शुक्ल पक्ष आहे आणि हृदयाकाशात उत्तरायणातील निरभ्र आकाशाची असीम आणि नितांत शांतता हेच उत्तरायण आहे. अशा परिस्थितीमध्ये आत्मदर्शन होऊन ज्याचा देह गळून पडतो असा योगी ब्रह्मरूप होत असतो. प्रयाणकाळी कफ वात पित्त यांच्या वृद्धीमुळे जाणीव नष्ट होऊन अंतःकरणात सर्वत्र अंधकार भरून जातो. भ्रमाच्या धुरात बुद्धी भ्रष्ट होते, मन वेडे होऊन प्राण कोंडला जातो. अशा वेळी जीवाला देह सोडावा लागला तर पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पहा, म्हणजे प्रयाणकाळी कफ वात पित्त याच्या वृद्धीमुळे जाणीव नष्ट होऊन अंतःकरणात सर्वत्र अंधकार भरून जातो. म्हणजे आपल्याला सतेज वाटत नाही. भ्रमाच्या धुरात बुद्धी भ्रष्ट होते, म्हणजे भ्रम होतो आपल्याला, त्याच्यामुळे आपली बुद्धी भ्रष्ट होते. मन वेडे होऊन प्राण कोंडला जातो. म्हणजे आपण पाहतो की श्वास घेता पण येत नाही, बंद पण होत नाही, फक्त धुगधुगी चालू आहे.
अशा वेळी जीवाला देह सोडावा लागला तर पुन्हा जन्म घ्यावा लागतो. प्रकाश अथवा अंधार यांनी भरलेले हे दोन मार्ग अनादी कालापासून प्रचलित आहेत. एकाने प्राणीमुक्त होतो तर दुसऱ्याने जन्म मरणाच्या चक्रात सापडतो. या दोन्ही मार्गाचे ज्याला ज्ञान झाले आहे असा योगी मोहात न सापडता योग्य मार्गाचाच अंगीकार करतो. घट भंगला असता त्यात असलेले आकाश महदाकाशात मिसळल्या वाचून राहणार नाही. शरीराच्या आकारात असलेले ब्रह्म शरीराच्या नाशाबरोबर परब्रह्मातच विलीन होणार. आकार भंग पावतो, ब्रह्म भंग पावत नाही. हा बोध योगी पुरुषाच्या ठिकाणी स्थिरावला असतो. मी ब्रह्म आहे अथवा परमेश्वराशिवाय इतर कशालाही अस्तित्व नाही हे ज्ञान योगी पुरुषाला झाले असते. त्यामुळे त्याला प्रकाश मार्ग बरा, अंधार मार्ग नको अशी उठाठेव करावी लागत नाही. म्हणूनच अर्जुना, तू योगयुक्त हो. साम्यावस्था तुला सहज प्राप्त होऊन जाईल. देह बंद असला अथवा गळून पडला त्यामुळे तुझ्या ब्रह्मभावात बिघाड पडणार नाही. वेदाध्ययनामुळे यज्ञयाग करून तपाचरणाने अथवा दान देऊन पुण्यप्रत फळाची प्राप्ती होत असते. परंतु योगयुक्त झाल्याशिवाय पुण्यकर्माचे सार्थक होत नाही. ज्ञान विज्ञान पारंगत झालेल्या योगी पुरुषाला आत्मदर्शन होऊन त्याच्या पुण्यकर्मप्रद साधनेची परिसमाप्ती होत असते असे या पुस्तकात सांगितले आहे. छान. हॅलो. हा, हे जे माझं पुस्तक आहे ना दसनूरकरांचं, हा, त्यांच्या हा, याच्यातलं हा. मी शेवटचं वाचलं. छान. तर पूर्ण म्हणजे पूर्ण अध्यायाचं सार. हे आलं त्याच्यामध्ये हा, सार सार आलं. आहे पूर्ण. हा, छान आहे. तुम्ही कुठल्या पुस्तकातून म्हटलं होतं ते? मी ते छान हेच होतं नाही ते. का गीता स्वाध्याय पुस्तिका 8 क्रमांक. नाही, ते शेवटचं उदाहरण वगैरे दिलं होतं ते. हा, ते कुठल्या पुस्तकातलं याच होतं? पुस्तकातून. अच्छा अच्छा. नाही, मी गेलीच नाही अजून तिकडे म्हणून. तुम्ही त्या निबंध स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे का? नाही हो. मी आपल्या घ्या हेच ना. कसं तरी घ्या घ्या, काही नाही होत. आपण एक अभ्यास 15-20 जणींनी अभ्यास 15-20 अभ्यास जणींनी तरी भाग घेऊया. काय विषय आहे आणि तेच काय विषय आहे? भगवद्गीतेतील गुह्य ज्ञान. भगवद्गीतेतील गुह्य ज्ञान. हो का? ताई आहे तुम्ही 5 ते हे वाचता, ऐकत राहा. आणि बाबा बेलसर यांचे युट्यूब वरती आहेत ना 8व्या अध्यायावरती खूप खूप हे आहेत हो का? युट्यूब वरती. हो, अच्छा, खूप त्याची लिंक छान पाठवा ना सांगतात एखादी ते. इथे. एखादी लिंक हा, पाठवा ना. हा, एक पाठवली तर बाकीचे सगळे येतील. हा, ते एक लिंक पाठवा, बाबा मग बेलसर त्याच्यानंतर यांचं येऊन तुम्ही जाईल. कधी ऐकलंय का? नाही, ऐकलं नाही मी. सगळ्या हा. अध्यायावर आहे का? सगळ्या अध्यायामध्ये आहे हो, का? सगळ्या म्हणजे असं क्रमशः नाहीये, पण मी 8व्या अध्यायावरचं वाचलं होतं. पण त्यांनी बर. ज्ञानेश्वरीला अनुसरून ते सगळं ज्ञानेश्वरी आणि हा, गीता असं एकत्र केलेलं आहे त्यांनी. माझ्याकडे अर्थसंकल्प 5 पण खंड फार आहेत त्यांचे. सुंदर. बाबांचे 5 खंड आहेत. हो, बाकीचे माझ्याकडे नाही. 9 आहेत. 9 आहेत हो का? माझ्याकडे. 8वा तुम्ही नव्हता कुठे नेमका. तुम्ही कुठे राहता पण? मी बाणेरला. अच्छा, ठीक आहे ठीक आहे. बाणेरला. भेटूया. मी इकडे आहे, रावेत हो, केवळेला आहे. रावेतला. हा, चालेल, भेटूया कधीतरी. चालेल चालेल चालेल. छान सांगितलं. आणि हे आतात का? काही आहेत का? सुचेता. मी एक डोकं हलकं करायला गाणं म्हणू का गमतीशीर? हो, म्हणा म्हणा म्हणा. चालेल डोकं चालेल जरा हलकं करूया. चालेल. हा, तोपर्यंत आई येतील. हो. अच्छा, ती नाही आहे का? नाही येत वाटतं ते. बरं बरं, म्हणा म्हणा. आहे मी आहे. हो. आपण आता पंढरपूरला आपल्यापैकी सगळे जण गेलेले आहेत. पंढरपूरला पांडुरंगाचं मंदिर एकीकडे आहे आणि रखुमाईचं मंदिर एकीकडे आहे. तर असं म्हणतात की रखुमाई रुसून बसलेली आहे रखुमाईच्या मंदिरात. त्यामुळे आता सर्व संत मंडळी पंढरपूरला गेली आणि त्यांनी विठुरायाला सांगितलं की बाबा रखुमाई रुसलेली आहे, तर आपण जाऊन विचारायला पाहिजे त्यांना का बाई रुसली म्हणून. म्हणून ते सगळे संत मंडळी विठुरायाला घेऊन रुक्मिणीकडे गेली. आणि त्याच्यावर हे गाणं आहे. सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला. सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला. चला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला.
रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली त्याला जाऊ पुसायला. अगदी रखुमाई म्हणते, रुक्मिणीकडे गेले. रुक्माई म्हणते फुगवून गाल भक्तांच्या तालीवर तुमचा ताल. रखुमाई म्हणते फुगवून गाल भक्तांच्या तालीवर तुमचा ताल. या भक्तांच्या घरी जायला काय ठेवलंय उठ जायला. भक्तांच्या घरी काय हो ठेवले उठसूट जाया घुसायला. हो उठसूट घुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली त्याला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली त्याला जाऊ पुसायला. ही कोण मेल जणी कफनी ही कोण मेली जणी कफनी. तिची केली वेणी फणी दळण कांडण करून गेला. दळण कांडण करून गेला लुगडी धुवायला. बाई बाई लुगडी धुवायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली त्याला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली त्याला जाऊ पुसायला. तो एक वेडा तुकोबावाणी त्यानं कुठं लिहिली 4-2 गाणी. तो एक वेडा तुकोबावाणी त्यानं कुठं लिहिली 4-2 गाणी. तेवढ्यासाठी का विमान धाडायचं तेवढ्यासाठी का विमान धाडायचं फुकट बसायला. हो हो फुकट बसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली त्याला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली त्याला जाऊ पुसायला. नामात कीर्तन गेला ऐकायला नामात कीर्तन गेला ऐकायला. अंगात आल्यावणी लागला नाचायला. अंगात आल्यावणी लागला नाचायला. बाई बाई तेथ कबीर होता. बाई बाई तेथे कबीर होता सावध करायला. हो सावध करायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली त्याला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली त्याला जाऊ पुसायला. उगळ चंदन हरकत नाही उगळ चंदन हरकत नाही. एकनाथ तरी काय परका नाही एकनाथ तरी काय परका नाही. पण श्रीखंड्या बनवून तिथंच राहिला. श्रीखंड्या बनवून तिथंच राहिला पाणी भरायला. हो हो पाणी भरायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली त्याला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली त्याला जाऊ पुसायला. आता विठुरायाने काय केलं गंमत केली तिची. कटेवर ठेवून दोन्ही हात कटेवर ठेवून दोन्ही हात गालात हसतो पंढरीनाथ गालात हसतो पंढरीनाथ. आणि विठुरायाचा हसून बघून रुक्मिणी हरखली. श्रीमुख पाहून हरकून गेली श्रीमुख पाहून हरकून गेली नमिते चरणाला. श्रीमुख पाहून हरकून गेली नमिते चरणाला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली त्याला जाऊ पुसायला. सावळ्या हरी ऐकू तरी काय झालं रुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली त्याला जाऊ पुसायला. तरी अजूनही कोपऱ्यातच बसलेली आहे रखुमाई. देवांनी भक्तांसाठी मोठा अवतार घेतला आणि त्यासाठी छान. तिथे उभेच आहेत. या पहिली गाणी ऐकलं का? छान छान ताई. छान आजचं झालं छान पण झालं. हो. छोट होतं. ताईंनी विवेचन पण वाचलं सगळं. छान नाही झालं. मध्येच फोन आला म्हणून गेले इकडे. हो हो हरकत नाही. काय तुम्ही किती बिझी असता ताई. नाही नाही सगळीकडून तुम्हाला हे करायला लागतं ना. नाही ऐकलं तर समजतं हो ताई नाही तर समजत नाही मग. हा. चला काय उद्यापासून 9वा का?
हो, तब्येत कशी आहे सुचिताताई? का- आवाज तर हे वाटतोय. उद्या 9 वंदना मोहिनीताई ना उद्या ताई? नाही नववा, मोहिनीताई उद्या आहे ना, वंदनाताई शनिवार सांगणार ना. आहेत का समग्र विवेचन आठव्या हा. अध्यायावर? हो, वंदनाताईंना सांगायला सांगू का मग? हा उद्या तर आपला समग्र हे विवेचन. शनिवार आहे. उद्या शनिवार ना. हा उद्या हो. शनिवारच आहे. हो उद्या आपलं आहे ना विवेचन एक. हो हा हो विवेचन आहे. हो हो वसुधाताई देशपांडे आपल्याला कृष्णाबद्दल माहिती सांगणार आहेत हा. पूर्ण. हो 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 हो. आणि सोमवार मग सोमवारपासून नववा घ्यायचा का ताई? काय हा करायचं? 9वा घेऊया, म्हणजे मग त्या काय परीक्षेच्या आधी सोमवारपासून. आपला 9, 10, हा 9, 10, नऊचाही 2 होईल. अध्याय होतील. हरकत नाही. 9 आणि पक्का. हरकत नाही. मग सोमवारपासून आणि आपण दिवाळी सुरू करूयात सुरू 9वा अध्याय. नववा होईल मोहिनीताई असं वाटतं. 9वा होऊन जाईल दिवाळीपर्यंत. नववा होईल. 9वा होईल ना? हा. हो 9वाही होईल आणि कदाचित नाही 10 नाही होणार. 10 10 खूप नाही मोठा होणार आहे. का? नाही म्हणजे हम्म. दिवाळीच्या आधी जर झालं तर बरं होईल उलट. नाही होणार ताई, एवढा लगेच नाही होणार. नाही. दिवाळीचं म्हणजे मी शेवटी काय सुट्टी कधी काय आहे म्हणजे दिवाळीत काय आहे